भोकरदनमध्ये सुपडा साफ केला, सत्तारांचा दानवेंवर निशाणा आहे। फुलंब्री भोकरदनमधील लोकांनी सिल्लोडमध्ये प्रचार केला। अब्दुल सत्तारांचा आरोप आहे, स्वतःच्या गावाची खुर्ची वाचू न शकलेले सिल्लोडचा विचार करत होते। नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अब्दुल सत्तारांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर या शब्दात टीका केली आहे। अब्दुल सत्तार विधानसभेमध्ये पडता पडता वाचले असं रावसाहेब दानवेंनी म्हणत सत्तारांना टोला लगावलाय। खुद की अपनी कुर्सी भी बचा सकते हैं, अपने काम भी बचा सकते हैं। वो सिल्लोड के बारे में सोच रहे थे, तुम तो हमारा सिल्लोड में कुछ बिगाड़ नहीं सकते, लेकिन हम भोकरदन में जरूर बिगाड़ सकते। खुले जरा मतदान हो द्या, येऊ द्या समोर। जो माणूस म्हणतो की मी त्यांना पाडलं, अरे पडता पडता वाचले ना। 2200 मतं निवडून आले, ते बी जगलेरी करून निवडून आले। सुरेश बनकर डिक्लेअर केलं यांना। रिटर्निंग ऑफिसर कोण होता ते बी पहा जरा, त्याला बी तपासलं पाहिजे तो कोण होता। तो बी गोल टोपीवाला होता। गोल टोपीवाले असे निर्णय द्यायला लागल्यावर लांब्या टोपीवाला कसा निवडून मला सांगा बरं तुम्ही। त्याच्यामुळे त्यांनी फुशारकी मारू नये। ते जे जिंकते ते या गोल टोपीवर जिंकतात फक्त।